आयोजित केली आहे ते महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार तुमच्या सगळ्यांचे लाडके अर्थात आबा अद्वैजी हिरे। हे जरा एकदा आवर्जून सांगितलं पाहिजे बरं का। आपल्याकडे दादा, भाई, भैया, भाऊ असं खूप काही असतं, पण तुम्हाला माहिती आहे का बापाला काय म्हणतात ते? आबा आबा म्हणतात। मला येताना माझ्या टीम मधला एक जण म्हणत होता, ताई ते आबा 9 महिने जेलमध्ये होते की नाही? म्हणलं हो की। हीच तर खासियत आहे शिवसेनेच्या सगळ्या वाघांची, खासियत आहे हे। झुकेगा नाही साला, काही झालं तर झुकेगा नाही साला। त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या ईडी, सीबीआय आणि या सगळ्या कचाट्यामध्ये अडकवतील आणि त्यांना मैदान मोकळं होईल, पण इतक्या सहजासहजी सुटका होत नसते। आणि आम्ही वारंवार असं म्हणतोय की ज्याने कुणी मातोश्री, ठाकरे, शिवसेना या शब्दांवर आघात केले त्या प्रत्येकाचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल। काल काहीतरी म्हणे कुठल्या तरी एक ताई तुमच्याकडे येऊन गेल्या होत्या आणि त्यामुळे खूप काही बोलून गेल्या आणि त्या काहीतरी म्हणाल्या म्हणे समोरच्या उमेदवाराच्या बद्दल की त्यांना काहीतरी म्हणे आबा म्हणतात आणि आबा म्हणजे काहीतरी बाप असतो म्हणे, वडील बिडील। ताईंनी कदाचित पूर्ण माहिती घेतलेली नाहीये। ताईंचा जरा गृहपाठ कच्चा आहे। अहो तुमचा उमेदवार कोणाचे वडील झाले का नाही झाले, का ते बनू शकतात का नाही बनू शकतात, याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही। याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही। थोडंसं ताईंनी स्वतःच्या उमेदवाराचा गृहपाठ करून घ्यावा आणि त्यांनी थोडीशी ती माहिती घ्यावी, एवढंच मला त्यांना या ठिकाणी सांगायचं। काल त्या ताईंनी काय तर म्हणे बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांची बायको काढली। अरे तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांचा विचार करताय, पण ज्या उमेदवाराचा प्रचार करायला तुम्ही मत मागायला येतात, आधी त्या उमेदवाराच्या बायकोचं काय झालंय, तो आपल्या पत्नीला व्यवस्थित सांभाळतो का नाही सांभाळत, हे आधी तुम्ही तपासावं। आणि जी व्यक्ती स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, ती व्यक्ती मालेगावला काय न्याय देऊ शकणार आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।